जय महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी परभणीतून। परभणीत आज महापौर निवडीवेळी काँग्रेस ठाकरेंना साथ देणार की चंद्रपूरमधील वचपा परभणीत काढणार? महापौर विराजमान करण्यासाठी ठाकरेंना काँग्रेसची साथ हवी आहे। काँग्रेसच्या मदतीने ठाकरे सेना महापौर पदाची मॅजिक फिगर गाठणार का, याकडे लक्ष आहे। शिवसेना काँग्रेसच्या नेत्यांची आज बैठकीनंतर स्पष्ट होणार की सत्तेचा गेम कोण जिंकेल। काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक सहलीवरून परभणीत पोहोचले। तर परभणीत आज महापौर पदासंदर्भात बैठक घेऊन ही चर्चा होणार असल्याची माहिती आहे। तर सत्तेचा गेम कोण जिंकणार असा प्रश्न आहे। परभणी मनपात नगरसेवक 65 आहे, बहुमतासाठी जादू याकडा 33 नगरसेवकांचा आहे। शिवसेना उबाठाकडे 25 नगरसेवक आहेत, काँग्रेसकडे 12 नगरसेवक आहेत। राष्ट्रवादीकडे 11 नगरसेवक आहेत। जनसुराज्य पक्षाकडे 3 नगरसेवक आहेत। यशवंत सेनेकडे 1 नगरसेवक आहे। अपक्ष 1 नगरसेवक आहे। त्यामुळे आता या सत्ता समीकरणाकडे आणि आकड्यांच्या गणिताकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। परभणीत महापौर कुणाचा बसणार त्याची चर्चा ही सुरू झालेली आहे। तर काँग्रेसच्या मदतीने ठाकरेंची सेना महापौर पदाची मजल गाठणार का, त्याकडे लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे परभणीत काय होतं, काय घडामोडी घडतात त्याकडे आता राज्याचं लक्ष लागून आहे। तर चंद्रपुरातील वचपा काँग्रेस परभणीत काढणार का, की ठाकरेंना साथ देत सत्ता स्थापनेला मदत करणार, त्याकडे ही लक्ष असणार आहे। चंद्रपुरात झालेल्या घडामोडींनंतर, नव्या समीकरणांनंतर आणि ठाकरे गटानं काँग्रेसची साथ सोडली त्यानंतर आता काँग्रेसच्या परभणीतील भूमिकेवर लक्ष लागलेलं आहे। दरम्यान या संदर्भात ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक होणार असल्याची माहिती ही समोर येते आणि त्यासाठी दोन्ही पक्षाचे नगरसेवक हे सहलीवरून परभणीत पोहोचलेले आहेत। त्यामुळे परभणीत आज महापौर निवडीवेळी नेमके काय घडामोडी होतात, काय गणितं ठरतात त्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। महानगरपालिकांची निवडणूक झाली, निकाल समोर आले आणि त्यानंतर जिल्ह्यात महापौर बसण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता परभणीचा महापौरही आज ठरणार आहे। अशा वेळी परभणीत काय आकडे समोर येतात, काय समीकरणं समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। की चंद्रपूरमधील वचपा काँग्रेस परभणीत काढणार, त्याकडेही लक्ष लागलेलं आहे। तर चंद्रपुरात काँग्रेसचा हात सोडून ठाकरे गटानं भाजपला साथ दिलेली आहे। त्यामुळे काय होतं त्याकडे लक्ष लागलंय।